तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे विश्वान्यू इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज एक आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की तो व्हिडिओ आहे की लाडका शेतकरी योजनेसाठी कोण पात्र असणार व कोणत्या दिवशी 3000 रुपये जे आहे ते शेतकऱ्यांना मिळणार, असा जो आहे तो आजचा व्हिडिओचा विषय आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा व पूर्ण माहिती घ्या आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, येथे पाहू शकता लाडका शेतकरी योजनेसाठी हेच शेतकरी पात्र, या दिवशी मिळणार 3000 रुपये। येथे जे आहे ती ही बातमी आहे। लाडका शेतकरी योजना मागच्या काही दिवसांत महाराष्ट्र राज्याच्या अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडून आले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष जोरदार प्रचारास लागले आहेत। या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेतून सुरुवात केलेल्या लाडकी कल्याण मोहिमेत लाडका शेतकरी योजना समाविष्ट झाली आहे। येथे दिलेला आहे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीडमध्ये आयोजित कृषी महोत्सवात लाडका शेतकरी योजनेची घोषणा करण्यात आली। या योजनेत मुख्यमंत्री यांनी निरनिराळ्या घोषणा केल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या खातेपत्रावर सोयाबीन किंवा कापूस याची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये मदत देण्याचा निर्णय जो आहे तो शासनाने येथे घेतलेला आहे। प्रति हेक्टर, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, प्रति हेक्टर 5000 रुपये जे आहे ते मदत करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। तसेच या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज बिल ही माफत करण्यात येणार आहे। कृषी क्षेत्रात येथे दिलेलं आहे, कृषी क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी मागणी केली आहे की शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या पिकांसाठी चांगला भाव मिळावा। या मागणीला अनुसरून राज्य सरकारने सोयाबीन आणि कापसाला प्रति हेक्टर 5000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। या व्यतिरिक्त शेतीपंपाच्या वीज बिलातील सूट देणे ही योजनेचा महत्त्वाचा भाग आहे। मुख्यमंत्री शिंदे यांच्या मते ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सोयाबीन आणि कापसाची नोंद आहे त्या शेतकऱ्यांना आपण 5000 रुपये हेक्टरी पैसे देण्याचा निर्णय घेत आहोत। तर मित्रांनो, शासनामार्फत जी आहे ती एक योजना राबवण्यात आलेली आहे की लाडका शेतकरी योजना, यामध्ये प्रति हेक्टरी 5000 रुपये देण्यात येणार आहेत व शेती पंपाची वीज बिल ही माफ करण्यात येणार आहे। या मोहिमेतून स्पष्ट होते, शेतकऱ्यांचे कल्याण हा मुख्य उद्देश आहे। मागच्या काही वर्षांत महाराष्ट्रात एकामागून एक योजना राबवण्यात आल्या, तर त्यामध्ये लाडकी बहीण, अन्नपूर्णा आणि लाडका भाऊ या योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना घोषित करण्यात आली आहे। वारकरी आणि कष्टकरी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही सरकारची दृष्टी आहे। याचे सविस्तर तुम्ही देखील वाचू शकता। सोयाबीन आणि कापूस या दोन महत्त्वाच्या पिकांना मोठाचा भाव मिळेल, या निर्णयातून लाभार्थी होतील। अशा प्रकारे राज्य सरकारने लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे। शेतकऱ्यांच्या थेट मार्केट मिळावे यासाठीच्या या प्रयत्नातून राज्यातील शेतकरी लाभार्थी होण्यास मदत होईल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ चांगला वाटला असल्यास तर चॅनलवर त्यांना सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर धन्यवाद मित्रांनो।